नमस्कार मित्रांनो, CSCमधून आपण जे काही खरीप पीक विम्याचे अर्ज शेतकऱ्यांचे भरतो, तर हे अर्ज भरतावेळेस आपल्याला सुरुवातीपासूनच म्हणजे ज्या तारखेपासून हे जे काही पोर्टल चालू झालेले आहे त्या तारखेपासूनच काही ना काही नवनवीन प्रॉब्लेम आपल्याला या पोर्टलवर पाहायला मिळत आहे आणि जशी याची कट ऑफ डेट येईल तसतसे याचे प्रॉब्लेमसुद्धा वाढत जाणार आहे. तर यामध्ये सर्वात मोठा असा प्रॉब्लेम आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे की आपण ज्यावेळेस त्या शेतकऱ्याचा पूर्ण अर्ज हा भरतो, पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो, मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपले जे काही पेमेंट आहे ते पेमेंट आपले येथे सध्या होत नाही. कधीकधी आपले पेमेंट होते तर कधीकधी पेमेंट आपले येथे होत नाही. तर यामध्ये काही वेळेला काय करतात की हे जे काही पेज आहे हे रिफ्रेश करतात. रिफ्रेश केल्याच्या नंतर आपल्याला कधीकधी तो अर्ज हा परत सुरुवातीपासून हा भरावा लागतो. तर आपल्याला इथे पाहिजे आहे की मेक पेमेंट जर होत असेल तर आपल्याला करून घ्यायचे आहे. जर होतच नसेल तर आपल्याला इथे एक पे लेटर नावाचं ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. पे लेटरवर क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज आपला अनपेड ॲप्लिकेशनमध्ये चालला जातो आणि अनपेड ॲप्लिकेशनमधून आपण त्या पॉलिसीचं ज्यावेळेस साईड ही व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस आपण त्या पॉलिसीचं पेमेंट हे करू शकणार आहात. तर आपला जो काही CSCचा ID आणि पासवर्ड आहे, ID पासवर्ड टाकून आपल्याला आपले जे काही CSCचे PMFBY जे काही पोर्टल आहे त्यामध्ये आपल्याला लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशनमध्ये यायचे आहे. ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्या नंतर आपल्या ज्या काही पॉलिसीचं पेमेंट राहिलेलं आहे त्या पॉलिसी आपल्याला इथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. तर आपल्याला या टॅबवर क्लिक करायचे आहे. तर या ज्या काही पॉलिसी आहे ह्या माझ्या अनपेडमध्ये आहे. तर आपल्याला या पॉलिसीचं जर पेमेंट करायचे झाले तर इथे ॲक्शनच्या खाली व्ह्यू ट्रान्झॅक्शन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की हे जे काही पेमेंट आहे फेल झालेले आहे आणि येथे पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर येथे ॲक्शनच्या खाली आपल्याला इथे चेक स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वर ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफुल असा मेसेज येथे दाखवला आहे. तर येथे मेक पेमेंट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथे मेक पेमेंट करायचे आहे. त्यानंतर आपले जे काही वॉलेट आहे त्याकडे रिडायरेक्ट केले जाईल. आपला इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपला वॉलेट पिन टाकून आपल्याला पे या बटनावर क्लिक करायचे आहे. तर आपले पेमेंट इथे सक्सेस झालेले आहे आणि जे काही पॉलिसीची रिसिप्ट आहे ही रिसिप्ट आपल्यासमोर इथे आलेली आहे. तर आपण इथे प्रिंट या बटनावर क्लिक करून ती रिसिप्ट आपण इथे डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला जर एखादी पॉलिसी ही यामधून जर डिलीट करायची असेल आणि तिचा अर्ज हा नव्याने भरायचा असेल त्याची पण माहिती आपण थोडक्यात बघूया. तर आपल्याला इथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये यायचे आहे. त्यानंतर मला ही पॉलिसी येथून डिलीट करायची आहे. तर ॲक्शनच्या खाली आपल्याला इथे व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे मेक पेमेंट आणि डिलीट पॉलिसी हे दोन ऑप्शन इथे पाहायला मिळत आहे. तर येथे डिलीट पॉलिसी याच्यावर क्लिक केलं तर आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन हॅज बीन डिलीटेड अशा प्रकारचा वर एक ग्रीन कलरमध्ये मेसेज येऊन जाईल आणि जी काही ती पॉलिसी आहे ती येथून डिलीट होऊन जाईल आणि आपण तो अर्ज नव्याने येथे भरू शकता. अशाच प्रकारे मी आपणास एका शेतकऱ्याचे परत एकदा इथे एक पेमेंट करून दाखवतो. तर येथे व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करतो. तर आपण येथे पाहू शकतात की ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये सक्सेसफुल दाखवत आहे. म्हणजेच या पॉलिसीचं पेमेंट ही मी केलेले आहे आणि ते CSC वॉलेटमधून डिडक्ट झालेले आहे. ट्रान्झॅक्शन येथे सक्सेसफुल दाखवत आहे. तर येथे ॲक्शनच्या समोर आपण येथे पाहू शकतात की रिफंड किंवा अपडेट पेमेंट. आपल्याला जर ते पेमेंट रिफंड करायचे असेल तर आपण या रिफंड टॅबवर
क्लिक करून आपले जे काही पेमेंट आहे ते रिफंड घेऊ शकतात, किंवा आपल्याला ते पेमेंट आपण जे काही केलेले आहे ते जर अपडेट करायचे असेल तर इथे अपडेट पेमेंट नावाचं ऑप्शन आहे, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. तर मी इथे क्लिक करून घेतो. तर आपण पाहू शकतात की अपडेशन सक्सेस असे दाखवत आहे आणि जे काही अनपेडमधील ॲप्लिकेशन आहे हे अनपेडमधील ॲप्लिकेशन आता पेड या ॲप्लिकेशनमध्ये गेलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले जे काही अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आलेले फॉर्म असतील त्यांचे पेमेंट अशा पद्धतीने हे करायचे आहे. तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.